शालोम. जिवंत गोड येशूच्या नावात आपल्या सर्वांचे मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात सहर्ष स्वागत करीत आहोत. माझ्या प्रभूला ठेविले कोठे, माळी दादा, माळी दादा. बाई कोणा शोधीसी फार घाई घाई, माळी बोले कारडतीस बाई कोणा शोधीसी फार घाई घाई. माया बोले मी करू गत काही, माया बोले मी करू गत काही. माझ्या प्रभूला ठेविले कोठे, माळी दादा, माळी दादा. आजच्या म्हणण्याकरिता देवाचे वचन निर्गम याचा 36वा अध्याय 1 व 2 ही वचने. निर्गम याचा 36वा अध्याय 1 व 2 ही वचने. परमेश्वराच्या सर्व आज्ञांप्रमाणे पवित्र स्थानाच्या सेवेसाठी सर्व तऱ्हेचे काम कसे करावे ते समजण्यासाठी ज्यांच्या ठायी परमेश्वराने बुद्धी व समज घातली आहे ते बसालेल, अहलियाब आणि प्रत्येक ज्ञानी मनुष्य यांनी हे काम करावे. नंतर बसालेल व अहलियाब यांना आणि ज्या ज्ञानी मनुष्यांच्या मनात परमेश्वराने बुद्धी घातली होती व ज्यांना हे कार्य करण्याची स्फूर्ती झाली होती त्यांना मोशेने बोलावले. देवबाप वाचलेली वचने आपणा सर्वांसाठी आशीर्वादित करो. परमेश्वर पिताचा धन्यवाद हो. या सकाळच्या समयी देवाचं वचन निर्गमन त्याचा 36 अध्याय 1 आणि 2 वचन आपण वाचलेली आहे. या ठिकाणी आम्ही प्रभूचं वचन बघतोय की परमेश्वराने या भूतलावर आपल्या निवास मंडपाची स्थापना केली आणि ह्या स्थापनेसाठी जे मंडळीमधून निवडलेले आणि ते कारागीर यांच्याबद्दल उल्लेख केलेला आहे. आणि पहिली गोष्ट जी ही आहे की देवाची सामर्थ्य त्या ठिकाणी फार गरज आहे. दैवीय ज्ञान हे आमच्या जीवनामध्ये असेल तेव्हाच आम्ही देवाचं काम करण्यामध्ये सक्षम होऊ शकतो. जगी ज्ञान आमच्याकडे असेल, आम्ही फार कौशल्याने काम करू, आम्ही बुद्धिमत्तेने चतुराईने काम करू, परंतु तेच जर आम्ही दैवीय ज्ञान जर नसेल तर आम्ही देवाचं काम करणं कठीण होईल. प्रियानो, देवाची सामर्थ्य ज्यावेळेस मनुष्यामध्ये काम करते तर ते काम पण
अद्भुत असते आणि ते देवाला गौरव देते, देवाची महिमा करते. त्या कामाच्या दौरान परमेश्वराचं महिमा होते आणि परमेश्वराला आदर देतो आणि त्यामध्ये मनुष्याचा स्वार्थ दिसून येत नाही. दुसरी गोष्ट आम्ही पाहतो की परमेश्वर त्या लोकांना जे काम करत आहे करण्यासाठी मार्गदर्शन करत असताना आज्ञाधारकपणा, त्या लोकांमध्ये जे कारागीर होते ते आज्ञाधारी होते, पालन करणारे होते. त्यांच्यामध्ये आपले विचार टाकणारे, आपल्या मनाप्रमाणे करणारे नव्हते, परंतु जे पित्याने सांगितलं, जी नकाशेबाजी, जे त्यांच्यासमोर रूपरेखा ठेवली, ती सर्वी त्या लोकांना तंतोतंत पाळण्याची परमेश्वराकडून मोशेच्याद्वारे निर्देशित करण्यात आले होते. आणि हे जे कौशल्यगार लोक ज्यांना निवडलं होतं त्यांनी आज्ञा पालन केलं आणि म्हणून या निवास मंडप या भूतलावर पहिला आकारण्यात आला आणि तो पण परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे. प्रियानो, देवाची मंडळी उभारण्यासाठी परमेश्वराचं आज्ञापालन करणं तेवढंच गरजेचं आहे. सेवेमध्ये, आमच्या कुटुंबामध्ये आम्ही जर देवाच्या आज्ञेचं पालन करू, आमचं कुटुंब परमेश्वर बांधून काढेल. परमेश्वराचं वचन सांगतं या ठिकाणी तिसरी गोष्ट की ते लोक आत्म्याने भरून आणि परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे करण्यासाठी अचूक गोष्टी करत असताना परमेश्वराने त्यांना कौशल्य दिलं. ते कौशल्य साधारण नव्हतं, तर ते कौशल्य दैवीय होतं. परमेश्वराने त्यांच्यामध्ये जे लोकांमध्ये गुण असतात, परंतु देव ज्यांना निवडायचं असतो त्यांना अजून अधिक गुण देतो आणि ते गुणाने भरलेले ते लोक होते. आज आमच्यामधले गुण देवाच्या कार्यासाठी, देवाच्या सेवेसाठी आम्ही ओळखून बघावं. आणि जर प्रभू आम्हाला उत्तेजित करत असेल आणि आमच्यामध्ये ते वेगळे गुण दिलेले असेल तर आम्ही सेवेसाठी, प्रभूच्या कार्यासाठी पुढे यावं. प्रभू परमेश्वर निश्चित आम्हाला मार्गदर्शन करेल. प्रार्थना करूया. प्रभूजी, आम्ही तुझ्या चरणाजवळ येतो या समय. प्रभू परमेश्वर बाप्पा, प्रार्थना करतो की प्रभूजी, ज्याप्रमाणे प्रभू इस्रायलमध्ये निवास मंडप तयार करण्यासाठी लोकांना तू निवडलंस, आज पण प्रभू अनेक लोक आहेत जे तुझ्या सेवे कार्यासाठी तू निवडू इच्छितो. प्रभू, प्रत्येकांना मार्गदर्शन कर की त्यांनी प्रभू आपलं कुटुंब, आपली जीवनामध्ये तुझी सेवा करण्यासाठी त्यांनी पुढे यावं आणि देवा तुझ्याकडून आशीर्वाद प्राप्त करून घ्यावा. त्यांना सहाय्य कर, मार्गदर्शन कर आणि प्रभू तू त्यांना बोध कर. प्रार्थना येशूच्या नावात मागतो म्हणून ऐक. आमेन. गुरुवर्या तेव्हा माळी बोलला, अगे मार्या मार्या ओळखुनी म्हणे गुरुवर्या, भेट होताच म्हणे ना मार्या, भेट होताच म्हणे ना मार्या, माझ्या प्रभूला ठेविले कोठे, माझ्या प्रभूला ठेविले कोठे. माळी दादा, माळी दादा, माळी दादा, माळी दादा, माळी दादा. त्याप्रमाणे तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचे गौरव करावे. आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.